मामा या ठिकाणी आलेले आहे पारितोषिक देण्यासाठी, तरी लवकरात लवकर आपण पारितोषिक घेण्यासाठी यायचे. हॅलो, दोन्ही संघाच्या 12th मॅन या ठिकाणी अजून उपलब्ध नाही आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपले 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. ओके. धन्यवाद. 12th मॅन आलेला आहे आणि पंचांचा इशारा लेट्स प्ले पाहूया. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत ते विठ्ठल बोरुडे. दरम्यान पहिला चेंडू स्ट्राइक वरती ऋषी आणि पहिला चेंडू टोलावलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय विठ्ठल बोरुडे यांचं. ऋषी यांच्या बॅटिंग मधून आलेला खणखणी षटकार. दरम्यान याही वेळेस टोलवलाय स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु चुरटी धाव 1 रनांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 7. विठ्ठल बोरुडे यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी जगदंबा 11 सोने या संघाकडून तब्बल 300 रुपये देण्यात येणार आहे. पहिल्या 2 चेंडूत सुरेख सुरुवात या ठिकाणी केली जगदंबा 11 संघाने. यावेळेचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू सुरेख यष्टी रक्षण या ठिकाणी घेतात. मेजर पांडुरंग गजे सरांच्या माध्यमातून सुरेख यष्टी रक्षण. नेवासा तालुक्याचे एक नावाजलेले यष्टी रक्षक. यावेळेसचा चेंडू सुरेख पद्धतीने पुल केलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. प्रवीण चव्हाण यांनी सुरेख मदतीचा हात या ठिकाणी पुढे केलाय. त्यांचंही आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. सुरेख फटकेबाजी करता येतो ऋषी आणि रितेश. पहिल्या चेंडूवरती रितेश यांनी टोलवलाय. विठ्ठल बोरुडे यांचे पहिलं षटक थोडेसे महाग गड षटक म्हणू शकतो,
कारण की आत्तापर्यंत तब्बल 11 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. दरम्यानचा चेंडू टोलवण्याचा प्रकार वेगळा. एक बॅटीची एज लागत चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण. एक धावेने धावसंख्या झाली ती 12. सुरेख गोलंदाजी विठ्ठल यांच्या माध्यमातून हा चेंडू निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू नंतर पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. एक ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 12 धावा. कुठली विकेट नाही. सुरेख गोलंदाजी विठ्ठल बोरुडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलो. या ठिकाणी पंचांचा इशारा बॅटिंग पॉवर प्ले. या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. सुरेख असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकतोय. एक नेवासा तालुक्यातील बलाढ्य टुर्नामेंट, सुंदर टुर्नामेंट आणि एक प्रशस्त ग्राउंड या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. ज्ञाना प्रीमियर लीग याच्या माध्यमातून हे अर्थात DPL. बॉलिंग माध्यमातून येत आहे ते किशोर परभणे. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख असा झेल या ठिकाणी पकडलाय पंडुरे सर यांनी. सुरेख असा कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नात झेल बाद झाले ते रितेश विजय पंडुरे सर. अफलातून झेल. सुरेख अशी गोलंदाजी किशोर परभणे यांच्या माध्यमातून. या विकेट नंतर बॅटिंगसाठी येत आहेत ते संघाचे आयकॉन रोहित धुमाळ. एक उत्कृष्ट असे बॅट्समन ज्यांनी नेवासा तालुका नगर जिल्हा नव्हे तर नगर जिल्ह्याबाहेरही भरपूर असे टुर्नामेंट गाजवलेत. पाहूया यावेळेस आपल्या संघासाठी काय करतात आणि कितपत धावा बनवतात. दरम्यान सुरेख अशी गोलंदाजी करतात ते किशोर परभणे. ज्यांच्या या ओव्हरमध्ये एक निर्धाव चेंडू आणि एक सुरेख असं झेल घेत एक बाद झालाय. पाहूया. दरम्यान पुढचा चेंडू तयार. सुरेख गोलंदाजी. थोडीशी बॅटचा एज घेत चेंडू स्लिपच्या ठिकाणी. सुरेख असं क्षेत्ररक्षण. कुठली धाव नाही. तब्बल 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकण्यात यशस्वी ठरले ते किशोर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे सलामी देण्यासाठी. हा एक खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 18. सुरेख असा फटका या ठिकाणी मारलाय ऋषी धुमाळ याने. सॉरी, रोहित धुमाळ याने.
यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय आणि याही वेळेस सूर्यकाश यष्टी रक्षण पांडुरंग गजे मेजर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळालंय आणि सुरेख कमबॅक केलाय तो गोलंदाज किशोर यांनी. पाहूया यानंतरचा चेंडू. याही वेळेस सुरेख पद्धतीने टोलवलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पाहूया किती धावा बनवतात यष्टी रक्षण. सुरेख पद्धतीनं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलंय आणि दरम्यान 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावेने षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आणि धावसंख्या झाली ती 20 धावा. पापा शेख नवीन गोलंदाजीसाठी आलाय ते पापा शेख. यावेळेस सुरेख पद्धतीने टोलवलाय परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवरती पापाबाई शेख यांनी मिळवलाय तो विकेट. रोहित ऋषी वाबळे झालाय तो बाद. सुरेख झेल घेतलाय तो विशाल सोनवणे यांनी. एक उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाने आपलं काम अचूक पद्धतीने पार केलं आणि झेलबाद झालाय तो. त्यानंतर बॅटिंगसाठी आले ते प्रमोद रक्ताटे. पाहूया याही वेळेस चेंडू हवेत. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय परंतु झेल घेण्यात असमर्थ. पाहूया दरम्यान 2 धावात यशस्वीरित्या पूर्ण. तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली आणि या 3 धावेने धावसंख्यात झाली ती भर. धावसंख्या झाली ती 23 धावा. डॉक्टर गोरे यांना विनंती असेल आयोजक कमिटीकडून आपल्याला एक फर्स्ट किट या ठिकाणी जेवढ्या असतील तेवढ्या या ठिकाणी आणून ठेवण्याची विनंती असेल. स्ट्राइक वरती आहे ते आयकॉन. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु सुरेख असा गोलंदाजी पाहिलंय. स्विच हिट करतायत आणि टप्पा चेंज करत स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस बॅटीचा थोडासा संपर्क परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू पूर्णपणे बीट झालाय. सुरेख असं यष्टी रक्षक या ठिकाणी पांडुगजे मेजर यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी करतायत ते पापाबाई शेख.
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पापाबाई शेख पूर्णपणे गोलंदाजीवरती हमी ठरतायत. कुठल्याही फटका या ठिकाणी मारू शकले नाही. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय सनसनीत षटकार. बोरुडे अर्थात विराट नावानं प्रख्यात असलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मात्र आलेला आहे. प्रमोद रक्ताटे मागील सामन्यातील हिरो, चांगली फलंदाजी केली होती स्ट्राईक एंडवर, तर नॉन स्ट्राईक एंडवर रोहित धुमाळ. तो आकू टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस कमालीचं इष्टिरक्षण आणि तिसऱ्या पंचांची मदत खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतली जाते. सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अगदी DPLच्या माध्यमामध्ये आपण बघितलं मागील वर्षी आपण या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांसाठी खास लकी ड्रॉ ठेवलेला होता. तर तोच लकी ड्रॉ याही वर्षी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. अगदी 4 पारितोषिकं आहेत. यामध्ये 3 पारितोषिकं रोज या ठिकाणी दिले जातील आणि 1 पारितोषिक फलंदाज बाद आहे. कमालीचं इष्टिरक्षण बघा. तर लकी ड्रॉवर आपली चर्चा चालू होती मित्रांनो. 3 पारितोषिक क्रीडा रसिकांना रोज दिले जातील आणि 1 मोठं पारितोषिक स्पर्धेच्या 5व्या दिवशी, शेवटच्या दिवशी 1 मोठं पारितोषिक लकी ड्रॉ माध्यमामध्ये या ठिकाणी दिलं जाईल. तर रोज 1 पैठणी, 1 सायकल आणि 1 हँड ब्लेंडर, म्हणजे मिक्सर सारखा एक प्रकार आहे बघा, घरगुती आहे. या 3 वस्तू रोज दिल्या जातील आणि 5व्या दिवशी आपण बाईक, एक इलेक्ट्रॉनिक दुचाकी या ठिकाणी देणार आहोत. तर नक्कीच क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी आहे. याचा फायदा देखील क्रीडा रसिकांनी येणाऱ्या काळामध्ये घ्यायचा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बिग बॅटल बघतोय. एकीकडे रवी सर मैदानाच्या आतमध्ये, तर पहिला चेंडू जर बघितला थोडासा मनगटी फटका आपण बघू शकता मिडविकेटच्या दिशेने खेळलेला आहे. अलॉंग द कार्पेट एक सिंगल पूर्ण करताना दोन्ही बॅटर्स एकेरीनं धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेल या ठिकाणी विठ्ठल बोर्डे यांची. मागील षटकाचं अपयश सुद्धा या षटकामध्ये थोडंसं धुण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तर स्ट्राईकवर येत आहेत रोहित धुमाळ. अगदी यावेळेस टायमिंग फसलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय या ठिकाणी झेल सुटलेला आहे. एक महत्वाचं षटक आहे. जॅकपॉटचं एक महत्वाचं षटक आणि अत्यंत अनुभवी तालुक्यातील अनुभवी गोलंदाज विठ्ठल बुर्डे यांच्यावर टाकलेला विश्वास. बॅटीचा स्पर्श आणि यावेळेस राकेश नहार चेंडू मागे आले नाही. नक्कीच आपण बघतोय बॅटीचा हा गोल्डन स्पर्श आहे.
चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे आणि नक्कीच धावा मिळतील 4. चौकार आपण बघतोय, चौकारानं धाव फलक पुढे जाईल. 35 धावा. तर 35 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 6 धावा बनवलेल्या आहे. धावा बनवाव्या लागतील. यावेळेस रवी महागावे सर लफ करतायत आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी एक सुंदर अप्रतिम षटकार. गेलेल्या आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर 41 धावा. जॅकपॉट षटकाचा जर विचार केला तर मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी नक्कीच 12 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तर एक चौकार किंवा षटकाराची गरज असेल, म्हणजे एक मोठा फटका जर आला तर या ठिकाणी 16 धावा पूर्ण होतील आणि तुम्हाला बोनस त्या ठिकाणी 8 धावा मिळतील. फटका यावेळेस नक्की फसलेला आहे, तर प्रयत्न झेल टिपण्याचा होत आहेत आणि आपण मेजर गजे यांना बघू शकता. बघा एसटी रक्षक आहे आणि हे कमालीचे प्रयत्न. अर्थात 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आपण बघतोय यावेळेस चेंडू मात्र पडला गेला. तर 14 धावा बनवल्या गेल्यात. अर्थात यावेळेस 7 धावा मात्र वजाबाकीत जातील. 7 धावा येणाऱ्या काळामध्ये मोजल्या जाणार आहे. छत्तीस धावा असणार आहे बघा. 36 धावा आपण बघतोय ज्या धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक जर बघितलं तर नक्की 4 या ठिकाणी संपलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर राकेश नहार एक मोठा कालखंड गेलाय बघा. अमळनेर नगरीतील हा खेळाडू आहे आणि व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये कार्यरत आहे. परंतु खूप वर्षानंतर जर बघितलं तर राकेश नहार पुन्हा एकदा आपल्या कर्मभूमीवर आलेले आहे आणि त्यांचं भव्य स्वागत केलंय बघा. वेलकम टू बॉलिंग. तर अगदी या ठिकाणी रोहित धुमाळ यांच्या बॅटतून येतोय एक शानदार जानदार षटकार. षटकारासह या ठिकाणी 42 धावा मात्र आपण बघतोय. बघूया पुन्हा एकदा. अगदी दिशा 30 आहे, परंतु यावेळेस टायमिंग मात्र बघायला मिळाला नाही. शिवा आहिर त्या ठिकाणी आहेत. जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा या चेंडूवर थोडासा बदल आपल्याला बघायला मिळाला. थोडासा चेंडूचा वेग वाढवला गेला होता एक चांगल्या टप्प्यावर, म्हणजे गुड लेंथ. यावेळेस आपण बघतोय खेळपट्टीचा पूर्ण उपयोग गोलंदाजाने केलाय. त्या चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्या कारणे जर बघितलं तर चेंडू अगदी फलंदाजाच्या बॅटीच्या स्टिकरवर आदळला बघा. त्यामुळे नक्कीच चेंडूला पूर्णपणे अंतर सीमेरेषेपर्यंत पूर्ण करता आलं नाही आणि शिवा आहिरे त्या ठिकाणी होते. साहजिक झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद आहे. मोठा धक्का आणि संघनायक प्रमोद काटे आपण बघतोय ऐन वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. 4 फलंदाज बाद आहे. 42 धावा आहे धावफलकावर आणि पुनरागमन करताना राकेश नहार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आपण बघतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक विशाल सोनवणे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे बघा. चांगलं कामकाज सुद्धा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजापर्यंत यावेळेस आपण बघतोय चेंडू परतवलेला आहे. 2 मिनिटं थांबा राकेश भाऊ. ती पॅन्ट खाली घ्या. पॅन्ट
हा पॅन्ट खाली घ्यायची, ठीक आहे, धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 बाद 43 धावा आहेत. क्षेत्ररक्षणात वेगवेगळ्या हालचाली होत आहेत आणि या संघावर जर नजर टाकली तर मित्रांनो तुम्हाला ज्येष्ठ खेळाडू जास्त बघायला मिळतील. हा बॅटीचा टॉपेज नक्की घेतला गेला आणि त्या ठिकाणी आपण बघतोय झेल सुटला आणि नक्कीच लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. असंख्य नायक बघायला मिळतील यावेळेस. बॅटेचा स्पर्श होता फ्लाइंग स्लिपमध्ये स्वतः नितीन बुरुडे. पहिल्या टप्प्यानंतर आपण बघतोय या चेंडूला रोखलं गेलं आणि दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल सुद्धा पूर्ण झाली. 48 धावा, 48 रन्स ऑन अ बोर्ड. तर सुरुवातीच्या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर मात्र आपण बघतोय एक ठीकठाक गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. याही वेळेस बॅटीचा स्पर्श आहे आणि यावेळेस नितीन बुरुडे अनबॅलन्स बघायला मिळाले आणि चला नशीब मात्र फलंदाजाच्या पाठीशी आहे. यावेळेस देखील चेंडू आपण बघतोय सीमेरेषेपर्यंतचा अंतर पूर्ण करतोय. एक भाग्याचा नशिबाचा चौकार. 16 धावा या षटकामध्ये आपण बघतोय ज्या खर्च झालेल्या आहे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज खर्च झालेले आहेत आणि 52 धावा धावफलकावर आहेत. तर डॉक्टर गोरे यांच्यासाठी विशेष सूचना असणार आहे. डॉक्टर गोरे यांना विनंती आहे, आपण फर्स्ट एड बॉक्स आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये जमा करायचा आणि टॉससाठी देखील यायचं आहे. तर यानंतरचा होणारा जो सामना आहे त्याचं आपण नाणेफेक नक्कीच हे सत्र संपल्यावर करणार आहोत. चॅम्पियन सुपर किंग्स नेवासा फाटा यांच्या विरोधामध्ये श्री आर्यन्स नेवासा फाटा. या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी टॉसला यायचं आहे. हे सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉस मात्र करणार आहोत. श्रीनिक शिंदे बघा गोलंदाजी मार्कवर आहे. अवांतरची गोष्ट नाही. पहिला चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये खराब बघायला मिळतोय. 53 धावा धावफलकावर आहेत. वेळेचं बंधन आहे बरं का, लक्षात ठेवायचं. 4 मिनिटं शिल्लक आहे. थोडासा फुलर लाईन चेंडू होता, खोलवरचा चेंडू आपण बघितला, वाईड यॉर्कचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र झाला नाही. गुड कॉल. कॉलिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी कॉलिंग महत्वाची आहे. उजव्या एसटीच्या बाहेर थोडीशी जागा होती आणि त्या जागेचा आपण बघतो या ठिकाणी प्रमोद काटे फायदा उचलत आहेत. कट केलाय त्या ठिकाणी मात्र प्रोटेक्शन असेल. डीप पॉइंट वर जर बघितलं तर विजय यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय या चेंडूला रोखलं गेलं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच 55 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 4 फलंदाज बाद असताना आपण बघतोय
श्रीनिक शिंदे जे गोलंदाज आहे, बॅटीची कळा, नक्कीच बॅटीचा स्पर्श आपण बघतोय. इनसाइड एज आपल्याला बघायला मिळाली. यष्टीरक्षक अतिशय चपळ मेजर पांडुरंग गजे तात्काळ या ठिकाणी आपण बघतोय ज्यांनी चेंडूवर ताबा मिळवलाय. तर या संघाचं एक वैशिष्ट्य बघा, या संघामध्ये सर्वात ज्येष्ठ खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल आणि या स्पर्धेतील सर्वात कनिष्ठ खेळाडू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. बघूया श्रेणिक शिंदे यष्टाकावरच्या दिशेनं कमालीचा फटका खेळला गेलाय. गोलंदाजाला दाखवलंय आसमान, चेंडू यष्टाकावरनं जाईल सीमारेषा पलीकडे. डीजे धन्यवाद. सुरुवातीचे काही चेंडू मात्र चांगले, परंतु यावेळेस रवी महागावे सर यांच्या बॅटेतून आलेला तो सुंदर षटकार आणि त्यानंतर आपण बघतोय एक सिंगल त्यांनी पूर्ण केलेली आहे. धावबाचे हा सॅक्रिफाईस केलाय या ठिकाणी. प्रमोद काटे यावेळेस बाद आहे, त्यांना मात्र परतावा लागेल. तर किरण दहातोंडे आलेले आहेत. नवीन बॅटर 5 बाद 62 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. श्रेणिक शिंदे डॉक्टर मनोज शिंदे यांचे चिरंजीव आहे बघा, जे क्रीडा रसिक यांना नक्की बघत असतील. डॉक्टर मनोज शिंदे यांचे चिरंजीव आहे गोलंदाजी मार्कवर. तर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव बघू शकतो आपण. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि टॉसची तयारी आपण बघतोय. या ठिकाणी टॉस केला जाईल. विनंती असेल चॅम्पियन सुपर किंग्ज नेवासा फाटा यांच्या विरोधामध्ये श्री आर्यन्स नेवासा फाटा आणि 66 धावा हे विजयाचं समीकरण असेल बघा. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. शिवम फायटर्स नेवासा. टॉस साठी यायचंय चॅम्पियन सुपर किंग नेवासा फाटा यांच्या विरोधात श्री आर्यन्स नेवासा फाटा आलेले आहेत. टॉस केला जाईल या ठिकाणी. आपण बघतोय दोन्ही संघ नायक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. या ठिकाणी आदरणीय गॅट साहेब काळोखे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. गॅट साहेब काळोखे यांना विनंती असेल आपण यायचंय.
हॉटेल दत्तप्रसाद नेवासा या संघाचे संघमालक गॅट साहेब काळोखे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय या ठिकाणी टॉस मात्र केला जातोय. नवनाथ शेजूळ संघ या ठिकाणी आपण बघतोय कर्णधार चॅम्पियन सुपर किंग आणि अशोक पानकडे सर श्री आर्यन संघाचे संघनायक आहेत. चॅम्पियन सुपर किंग गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी श्री आर्यन्स या संघाला फलंदाजीचं आमंत्रण आपण बघतोय जे दिले गेलंय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी आपण बघत आहात ज्ञान प्रीमियर लीग एक मानाचा कंडक आणि स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील सामना क्रमांक जर बघितला तर आपण 3 या ठिकाणी बघतोय. 66 धावांचं आव्हान आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय या ठिकाणी विजय पंढोरे स्ट्राईक एंडवर तर संघ मालक या ठिकाणी अक्षय जायगुडे नॉन स्ट्राईक एंडवर. अगदी सुरेख चेंडू बघा. पहिला चेंडू आपण बघतोय राईट ऑन टार्गेट एक व्यावसायिक चेंडू. रोहित धुमाळ यांच्या माध्यमामध्ये अगदी पहिला चेंडू चांगला बघायला मिळतोय आणि गोलंदाजांवर थोडासा दबाव देखील असेल बघा. 66 धावांचं रक्षण करायचंय. ओहो हो सुरेख चेंडू. याही वेळेस खेळपट्टीचा अप्रतिम उपयोग केलेला आहे आणि खांद्याचा प्रयोग सुद्धा या चेंडूवर होताना आपण या ठिकाणी बघू शकता. एक चांगला बाउन्सर अगदी चेस लाईन या ठिकाणी टाकला गेलाय. चांगलं इष्टिरक्षण त्या ठिकाणी रवी पाटील सरांचं एक डॉट चेंडू बघतोय आपण. यावेळेस बॅटीची कडा कॉट अँड बॉलची संधी. एक साधा आणि सोपा झेल या ठिकाणी आपण बघतोय पकडला गेलाय. अगदी पहिलाच धक्का मैदानाच्या आतमध्ये अगदी धावफलकावर एकही धाव नसताना विजय पंढोरे वे बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद. तर अगदीच आपण या ठिकाणी बघतोय जगदंब 11 खुकाना हा संघ आदरणीय अब्दुल भैया शेख युवा नेते त्याचप्रमाणे अशोक मोरे युवा नेते यांच्या मालकी हक्काचा हा संघ आहे. तर सरपंच सुधीरजी जायगुडे यांच्या मालकी हक्काचा हा शिवम फायटर्स नेवासा बुद्रुक हा संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. 66 धावांचा पाठलाग करीत असताना जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये एक पहिला धक्का दिला गेलाय. धाव फलकावर एकही धाव नाहीये. पेस आणि विशाल सोनवणे यांनी पहिला फटका नक्की खेळाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रमोद
रक्ताटे यांनी पकडला झेल आणि दुसरा फलंदाज मैदानात होतोय फेल. दुसरा फलंदाज बाद. अतिशय सुरेख आयोजन आपण या ठिकाणी बघितलं. अगदी सालाबादाप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलं. ज्ञान फाउंडेशन एक सामाजिक संस्था व पसायदान स्पोर्ट क्लब हे तालुक्यातील सर्वात मोठी क्रीडा विभागातील ही संस्था आणि या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन मात्र केले गेलेलं आहे आणि यशस्वी आयोजन. पर्व क्रमांक 2 अगदी प्रत्येक विभागामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे मान्यवर आमंत्रित केले गेले. पंच कमिटी जर बघितली तर अगदी 4ही पंच मुंबईकर आहे. मुंबईहून आलेले प्रतिष्ठित पंच. यूट्यूब चॅनल अगदी संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर ज्यांनी छायाचित्रण विभागामध्ये एक वेगळं नाव निर्माण केलंय. टेनिस क्रिकेट लाईव्ह ही सर्व टीम आपण बघतोय आज सुरुवातीपासून सुंदर छायाचित्रण आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करतायत. अगदी ऑनलाईन गुणलेखक जर बघितले तर छत्रपती संभाजीनगरहून आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय बळीराम तुपे सर. तर अनेक संस्था आहे बघा या स्पर्धेला सुशोभित आणि यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हॅड्रिकची संधी आहे. अतिशय सुंदर ड्राईव्ह आपण या ठिकाणी बघितला. त्या ठिकाणी थोडंसं अस्तव्यस्त कामकाज अर्थात वेळेवर आलेला बॅकअप आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. एक सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच सीमेरेषेवर. त्यानंतर 2 धावा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि आता धावफलकावर आपल्याला खरं धावफलक बघायला मिळेल. 2 बाद 2. पहिलं षटक प्रगतीवर असताना पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजाच्या दिशेनं आक्रमण केलं गेलंय. थोडंसं पद्धत आली तर आपण बघितली थोडीशी दादागिरी या ठिकाणी फलंदाज मेजर गजे करतायत. याही वेळेस 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या कमाईनंतर आपण बघतोय पहिल्या षटकाला पूर्णविराम दिला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या जात आहेत 4 धावा. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4 CSK नेवासा फाटा अर्थात चॅम्पियन सुपर किंग्ज डॉक्टर गोरे यांच्या मालकी हक्काचा संघ. तर त्यांच्या विरोधामध्ये श्री आर्यन्स नेवासा फाटा प्रतापराजे हंडे अर्थात गुटू भैया यांच्या मालकी हक्काचा संघ. या 2 संघांची लढत मात्र रंगताना आपण यानंतर बघणार आहोत. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत 66 धावांचा पाठलाग. अडखळलेला संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय शिवम फायटर्स नेवासा बुद्रुक. पहिल्या षटका अखेर 4 धावा बनवल्या गेल्या. आघाडीचे 2 फलंदाज साफ निराशा करून परतलेले आहेत. स्ट्राईकवर जर बघितलं तर संघ मालक अक्षय जायगुडे नॉन स्ट्राईक एंडवर तालुक्यातील सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर आपण मेजर पांडुरंग गजे यांना बघू शकतो. टायमर टाकलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल. तर देडगाव एक्सप्रेस आपल्याला बघायला मिळेल. बॉलिंग मार्चवर विनोद तांबे, अक्षय जायगुडे स्ट्राईक एंडवर. परिस्थिती बिकट आहे. अक्षय रोकडे यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. ते सुद्धा या मैदानावर आपल्याला बघायला मिळतील उद्याच्या सत्रामध्ये. याही वेळेस संधी आहे आणि काही टप्पे पडल्यानंतर प्रमोद
रक्ताडे यांच्या माध्यमामध्ये आपण बघितलं या चेंडूला परतवलं गेलं आणि धावांसाठी जर बघितलं तर काहीशी गडबड सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आणि या गडबडीनंतर अक्षय जायगुडे आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेत असं मला वाटतंय. एक सिंगल मात्र माफ करा या ठिकाणी 2 धावा आपण बघतोय अगदीच पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. 6 धावा धावफलकावर असणार आहेत. विजयाचं समीकरण जर बघितलं तर चेंडू 29 आहे आणि बनवायच्या आहेत 60 धावा. थोडीशी जागा होती आणि त्यानंतर प्रयत्न बघा. हा झेल अर्थात सुटलाय. टप्पा घेत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. याही वेळेस मिळतील धावा 4 चौकार. प्रयत्न चांगले केले बघा त्या ठिकाणी रवी सर होते. अर्थात अपयशाला त्यांना सामोरं जावं लागलं. यावेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. यावेळेस मात्र संधी नाही आणि चेंडू गेलाय थेट मैदानात. मात्र मागं घेतलंय. चौकाराच्या मदतीनं आपण पुढे जाऊ. या ठिकाणी 14 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या. ही कमालीची फटके बाबा जी मागील 2 चेंडू पासून आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस झेल आहे. पकडला जातोय भगवान शिंदे. चेंडू खाली आलेले आणि अप्रतिम झेल पकडलाय. या ठिकाणी अक्षय जायगुडे मात्र होतील बाद. चला संघाला आधार देण्यासाठी संघाचा कर्णधार संघाचा नेता आपण बघतोय नितीन बुरुडे मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर एक चांगलं पुनरागमन या ठिकाणी विनोद तांबे यांचं. परंतु सुरुवातीचे 3 चेंडू जर बघितले तर आतापर्यंत विनोद तांबे यांनी तब्बल 10 धावा खर्च केलेला आहे. त्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र त्यांना विकेट मिळाली आणि बॅकफुटवर असलेल्या संघाला खऱ्या अर्थानं विजयाच्या मार्गावर आणण्याचं काम अक्षय जायगुडे यांनी केले. प्रयत्न चांगले होते परंतु त्यांना देखील आपण बघितलं पाठवलं गेलंय मैदानाच्या बाहेर आणि या कठीण समयी संघ नायक स्वतः नितीन बुरुडे मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. एक चांगल्या दिशेने टाकलेला चेंडू आहे उजव्या एसटीच्या बाहेर हलकासा बाहेर आहे आणि अफाट वेगात आपण बघतोय यावेळेस चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन मात्र लपलेला आहे. डॉट चेंडू असणार आहे. हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि पुन्हा एकदा आपण डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि निश्चित या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 14 धावा धावफलकावर आहेत. विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय बघा. या ठिकाणी पंच आपल्याला बघायला मिळत आहेत महेंद्र भवर सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. तर त्या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत उमेश केने सर.
पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी बघतोय क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाउत्सव खऱ्या अर्थानं नेवाशा तालुक्यात एक मोठं आयोजन आणि ज्या स्पर्धेची आतुरता होती त्या स्पर्धेचा आज पहिला दिवस. अगदीच या ठिकाणी आपण बघितलं नवनिर्वाचित आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पार केलाय आणि क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. टायमिंग चांगला बघायला मिळाला आणि यावेळेस भव्य स्वागत गोलंदाजाचं केलंय मेजर गजे यांनी. षटकार बघितला आणि त्याला डिपॉझिट केलंय त्यांनी अगदी समोर. चांगलं फुंकणार आगमन. क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हणलं जातं, यॉर्करचा प्रयोग गोलंदाजाने केलाय. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः या चेंडूला खोदून काढलं गेलंय आणि या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे या ठिकाणी एक सिंगल मात्र मिळाले आणि त्या एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवर होत आहेत 21 धावा. विजयाचं समीकरण असणार आहे 22 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. तालुक्यातील सर्वात मोठी जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन फलंदाज. यावेळेस बॅटीचा स्पर्श घेत चेंडू गलीच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी भगवान शिंदे लेगबायचा इशारा आहे, माफ करा, पायाचा स्पर्श त्या ठिकाणी नक्की होता. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. 22 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 21 चेंडू 44 धाव्यांची गरज आहे बघा. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेस नक्कीच मेजर गजे यांना आपण बघतोय जाळ्यात फसवलंय, जाळ्यात अडकवलंय आणि मोठा धक्का, प्राइजलेस विकेट, अमूल्य धक्का. मेजर गजे यावेळेस झेलबाद. अगदी मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मेजर गजे यांना बाद करण्यात गोलंदाज सचिन पवार मात्र या ठिकाणी यशस्वी ठरलेले आहेत. 20 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज हे विजयाचं समीकरण असेल. राकेश नहार मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत. एक मोठा अनुभव क्रिकेटचा राकेश नहार यांच्याकडे. अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॅटीचा स्पर्श, यष्टीरक्षकाची मदत आपण बघितली. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणात बघायला मिळाली. निर्धाव चेंडू असणार आहेत. सचिन पवार षटकार, पहिल्या चेंडूवर षटकार आला बघा. त्यानंतर खऱ्या अर्थानं अक्षरशः या ठिकाणी फलंदाजांना जखडून ठेवलंय सचिन पवार यांनी. थोडासा मनगटाचा वापर केलाय. लोअर फुलटोच चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. 2 धाव्यांची संधी ती मात्र आरामात पूर्ण करतायत दोन्ही बॅटर्स. आणि या ठिकाणी आपण बघतोय षटकाची होणारी समाप्ती. तर नक्कीच या ठिकाणी 3 षटकानंतर 4 बाद 24 धावा धाव फलकावर आहेत. 18 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. 16 मिनिटं झालेली आहे. 16 मिनिटं शिल्लक आहे बघा.
हा इशारा येतोय बघा आपल्याला, मुख्य पंचांचा इशारा, जॅकपॉट षटकाचा इशारा आलेला आहे. तर मला वाटतं विनोद तांबे गोलंदाजी मार्कवर आहेत आणि हे षटक म्हणजे 16 धावांचं षटक आहे बघा. 16 धावा बनवायच्या आहेत. 16 धावा बनवल्यात तर दिवाळी, आणि 16 धावा बनवता आल्या नाही तर दसरा. तर बघूया, 4 बाद 24 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे आणि जॅकपॉट षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण आहे यावेळेस नितीन बोरुडे. आता सुरुवात चांगली केली बघा. पहिला चेंडू आला आणि पहिल्या चेंडूवर नितीन बोरुडे यांच्या बॅटरीतून येतोय खणखणीत चौकार. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. सुरुवात चांगली केली बघा या ठिकाणी नितीन बोरुडे यांनी. संघ नायक आहेत, त्यांना सुद्धा स्वतःची जबाबदारी माहिती आहे. एक मोठा खेळाडू आहे. चला, गोलंदाजाने यावेळेस पुनरागमन केलंय. आता त्यानं देखील फलंदाजाला सांगितलंय मी सुद्धा गोलंदाजीला आलेलो आहे, माझ्याकडे वेग आहे आणि मला सुद्धा एक्सप्रेस म्हणलं जात आहे. अगदी वेगावर स्वार झालेला विनोद तांबे आपण बघितला. अतिशय वेगात टाकलेला हा चेंडू इष्टरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. डॉट चेंडू येतोय. वेगाचा वापर केलाय, वेगाचा वापर केलाय आणि आल्या दिशेला चेंडू पाठवून दिलेला आहे. यावेळेस मनगटाचा वापर करीत असताना मिळवला जातोय खणखणीत चौकार. तीन चेंडूंमध्ये 8 धावा आहे बघा आणि उरलेल्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या. 16 धावा बनवायच्या आहे आणि 16 धावा जर बनवल्या तर दिवाळी होणार आहे, अन्यथा दसरा. हा यावेळेस बॅटीचा स्पर्श होता. यष्टीरक्षकाच्या हातातून सुटलेला हा झेल, म्हणजे कॉट बिहाइंडची संधी या ठिकाणी गमावल्या गेली आणि पुन्हा एकदा चौकारानंतर या ठिकाणी आपल्याला डॉट चेंडू बघायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत, 8 धावा बनवलेल्या आहे. 2 चेंडू शिल्लक आहे, 8 धावा बनवायचे आहे. 16 धावा बनवायचे आहे. जॅकपॉट षटक. पुन्हा एकदा वेगाचा वापर केला, इनफिल्डला क्लिअर केलंय. ही बुद्धिमत्ता, हे चातुर्य या बॅटरमध्ये आहे, कारण यांच्याकडे मोठा अनुभव आहे. हे नितीन बोरुडे. जॅकपॉट षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज आहे. 1 बाउंसचा इशारा दिलाय बघा. या ठिकाणी गोलंदाजाला पहिल्या उसळलेल्या चेंडूचा समज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. अगदी बारकावे प्रत्येक गोष्टीवर आपण या ठिकाणी बघतोय, पंचांचं बारीक लक्ष आहे. यावेळेस उडवलाय नितीन बोरुडे यांच्या बॅटीतून बिग ब्लास्ट, मोठा षटकार आणि जॅकपॉट षटकामध्ये खऱ्या अर्थानं 18 धावा बनवल्या गेल्या. बारा चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे बघा. परंतु या ठिकाणी नक्कीच नितीन बोरुडे यांची स्तुती करावी लागेल, कारण निर्णायक त्या षटकामध्ये जर बघितलं तर विरोधी गोलंदाजांनी सुद्धा आपल्या संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाकडे चेंडू दिला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर नितीन बोरुडे यांनी खऱ्या अर्थानं एक चांगली फलंदाजी केली. 16 धावा जॅकपॉट षटकामध्ये बनवायच्या होत्या, त्यांनी 18 धावा बनवल्या आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एक दमदार षटकार आपण त्यांच्या बॅटीतून आलेला बघितला.
भव्य स्वागत किरण दहातोंडे यांचं भव्य स्वागत केलंय. आणि जॉईन द पार्टी यावेळेस राकेश नहार यांनी सुद्धा साथी हात बटाण्याची भूमिका घेतली. अगदी खरबुजे के देख के खरबुजा रंग बदलता है त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं अगदी नितीन बुरुडे यांच्या पायावर पाय मात्र यावेळेस राकेश नहार यांनी ठेवलेला आहे. षटकारानं त्यांनी देखील विजयाची चुणूक या ठिकाणी दाखवली, कारण विजयाचं समीकरण बदलल्या गेलं. 11 चेंडू 9 धाव्यांची गरज. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि टेनिस जगतामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं हे अस्त्र आहे बघा, वाईड यॉर्कर. यशस्वीरित्या आपण बघितलं, त्याचं प्रात्यक्षिक देखील सादर केलंय किरण दहातोंडे यांनी. डॉट चेंडू असणार आहे, एक चांगलं पुनरागमन. 10 चेंडू 9 धाव्यांची गरज. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहेत. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकले नाही. धावफलक एकेरीच्या मदतीनं पुढे जाईल. धावफलकावर 58 धावा आणि सामना संपलेला नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. परंतु संघ नायक नितीन बुरुडे स्ट्राईकवर आहे. स्विचीचा प्रयत्न केला आहे यावेळेस मात्र. ओहो, डायरेक्ट हिट झालाय आणि यस बोटवर आहे. या ठिकाणी आपण बघतोय नितीन बुरुडे देखील धाव बाद होणार आहे. चला, सामना या ठिकाणी सोडलेला नाही आहे. जगदंबा 11 कोकाना संघ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर किशोर परभणे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतील. 5वा धक्का बसलेला आहे नितीन बुरुडे यांच्या स्वरूपामध्ये, परंतु एक मजबूत पायाभरणी नितीन बुरुडे यांनी खऱ्या अर्थाने केलेली आहे. 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय राकेश नहार स्ट्राईकवर मात्र असतील, तर किशोर परभणे आत्ताच मैदानाच्या आतमध्ये मात्र गेलेत. किशोर परभणे सुद्धा एक मोठं नाव आहे बघा. तालुक्यातील चांगल्या खेळाडूंमध्ये यांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. चला, यावेळेस मात्र अवांतरची घोषणा आहे. धावफलकाला यावेळेस नक्की आधार. विजयाचं समीकरण थोडंसं बदललं जाईल. 8 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 59 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या विजयाच्या प्रयत्नामध्ये दोन्ही संघ नक्की असतील आणि यावेळेस बघा कमालीचं यष्टीरक्षण. यष्टी चितच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय राकेश नहार सुद्धा मैदानाच्या बाहेर येतील. फलंदाज बाद आहे. मैदानात येत आहेत विठ्ठल बुरुडे, विराट. अतिशय या ठिकाणी चांगला सामना आपण बघतोय. क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विजयाचं समीकरण जर बघितलं तर 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. परंतु गोलंदाज यावेळेस सामना सोडण्यात तयार नाही बघा. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चांगली साथ दिलेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर अवांतरची घोषणा झाल्या गेली. एक धावेनं आपण पुढे जातोय. 60 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. मोठा फटका खेळला यावेळेस. विराट यांच्या बॅटीतून येतोय. विराट फटका. पहिला चौकार येतोय त्यांच्या बॅटीतून. आणि बिटवीन द गॅप यावेळेस जो फटका खेळलाय
विठ्ठल बुरुडे यांच्या बॅटीतून आपण बघतोय कमालीचा चौकार मात्र आलाय आणि त्या कारणे आपण बघतोय 6 चेंडू आणि येणाऱ्या काळामध्ये अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. आमचे मित्र अण्णा पाटलांचं या ठिकाणी आगमन आहे. अण्णांचं स्वागत असेल या ठिकाणी. अगदी आयोजक कमिटी मागील 20 ते 22 दिवसापासून या ठिकाणी परिश्रम घेत आहे. संघ नायक आले बघा गोलंदाजी मार्कवर आणि त्यानंतर जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण झालेली आहे. धावा समांतर असताना आपल्याला बघायला मिळतील आणि विजयाची एक धाव कोण घेणार तर विठ्ठल बुरुडे स्ट्राईकवर आहेत आणि त्यानंतर बघा चौकार मात्र आलेला आहे आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी विठ्ठल बुरुडे यांनी या सामन्याला संपवलंय. चेंडू जमा करायचा आहे, चेंडू जमा करायचा आहे. धन्यवाद धन्यवाद. चेंडू जमा करायचा आहे. तर CSK नेवासा फाटा डॉक्टर गोरे यांच्या मालकी हक्काचा संघ, त्यांना विनंती आहे आपण तात्काळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला लवकर. CSK नेवासा फाटा. तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे बघा. अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी लकी ड्रॉचे तिकिटाचं विक्री या ठिकाणी करणार आहोत. रोज एक पैठणी, एक सायकल आणि हँड ब्लेंडर या ठिकाणी दिलं जाणार आहे. या दरम्यान शिवम फायटर संघाचे संघमालक सरपंच सुधीरजी जायगुडे साहेब यांचं देखील आगमन आहे. त्यांचं स्वागत असेल. त्यांना विजयाच्या शुभेच्छा आहेत. तर नवीन पंच आणि नवीन सामना आपण बघतोय या ठिकाणी. आदरणीय शफीक सर, आदरणीय अजिम सर मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला बघायला मिळतील. तर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे या ठिकाणी. संघ आपण बघतोय CSK चॅम्पियन सुपर किंग हा गतविजेता संघ आहे. डॉक्टर गोरे यांच्या मालकी हक्काचा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय आलेला आहे. ऑक्शन मध्ये सर्वात महाग विकला गेलेला अक्षय जराड आपण या संघामध्ये बघणार आहोत.